नमस्कार, मी वर्षा. सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी मुंगुड्याची म्हणजे मुगाच्या डाळीचे जे वड्या बनवणार आहे छोट्या छोट्या, त्यासाठी थोडीशी पूर्वतयारी करणार आहे. आता मला उद्या सकाळी ह्या वड्या टाकायच्या आहेत. तर मी ही जी मुगाची डाळ आहे, हिरवी डाळ घेतली आहे मी. याच्या वड्या खूप छान चवदार लागतात. तर ही 1 किलो अशी डाळ घेतली आहे. ही आपण या मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत. यामध्ये पाणी टाकू आणि आपल्याला ही डाळ 2 वेळा पाण्याने धुवून काढायची आणि मग यामध्ये म्हणजे हे पातेलं भरून पाणी टाकून रात्रभरासाठी फुलवायला ठेवायचे आहे. आणि मग याच्या आपण सकाळी वड्या बनवणार आहोत. तर नंतरचा व्हिडिओ मी सकाळी तुम्हाला दाखवतेच यामध्ये काय काय टाकायचं आहे आणि ह्या वड्या कशा बनवायच्या आहेत ते. तर आता हे धुवून घेते मी 2 पाण्याने आणि ही डाळ झाकून ठेवते रात्रभर भिजवण्यासाठी. शक्यतोवर सकाळीच ऊन म्हणजे जास्त ऊन पडायच्या आधी ह्या वड्या टाकायच्या आहेत. म्हणून मी आत्ताच डाळ भिजत टाकत आहे. तर हे पहा, एवढं पाणी टाकून ठेवलं आहे. आता यावरती मी झाकून ठेवते आणि सकाळी आपण त्या डाळीच्या वड्या टाकणार आहोत. आता बघा, आपण सकाळी ही डाळ बघत आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी फुलली आहे. आता आपण ह्याचे ना हे जे वरचे टरफलं आहेत या डाळीची, ते आपण असे हातावरती चोळून काढणार आहोत. पूर्ण टरफलं किंवा टकर काढायचे नाही आहेत. काही राहू दिले तरी चालेल. आपण फक्त आधर असे हे टरफलं काढून घेणार आहोत आणि 3-4 वेळा पाण्याने हे जे वरचे टरफलं आहेत ते काढून घेणार आहोत आणि पाणी यामधलं निथळून घेणार आहोत. तर आता मी हे टरफलं जे आहेत ते चाळणीवर किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि डाळ स्वच्छ धुवून घेते. आता हे पहा, आपण हे डाळ धुवून घेतली आहे. सर्व असे साल काढून घेतले आहेत. काही थोडेफार राहिले तरी चालेल, काही हरकत नाही. आता आपण यामधलं पाणी सर्व काढून घेतलं आहे आणि ही डाळ जी आहे ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. जेवढं पाणी आपल्याला निथळून घेता येईल तेवढं पाणी निथळून घ्यायचं आणि या भांड्यामध्ये डाळ टाकून जाडसर वाटून घ्यायची आहे. अगदी बारीक अशी पेस्ट बनवायची नाही. तर जाडसर अशी डाळ वाटल्यामुळे ना आपल्या जे सांडगे बनवणार आहोत ते खूप छान ठिसूर होतात आणि पटकन शिजतात. तर आता ही डाळ मी वाटून घेते. मी मिक्सरवर वाटत आहे. तुम्ही पाट्यावर देखील ही डाळ वाटू शकता. खूप छान चव लागेल सांडग्यांची. तर आता आपण झटपट मिक्सरवर वाटून घेऊ. तर आता ही संपूर्ण डाळ आपण वाटून घेतली आहे. आता यामध्ये टाकणार आहे मी हिंग. अर्धा चम्मच एवढं हिंग टाकलं आहे. चवीनुसार मीठ, हळद टाकायची आहे. अर्धा चम्मच हळद टाकून घेते. अगदी पाव चम्मच एवढं तिखट टाकायचं. यामध्ये तुम्ही हिरवी मिरची देखील टाकू शकता. बारीक मिक्सरवर वाटून टाकायची आहे. आता भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा. छान एकजीव करायचा आहे आणि नंतर ह्याचे आपण गच्चीवरती सांडगे टाकून घेणार आहोत. हे एकदा बनवून ठेवले की आपल्याला वर्षभर वापरता येतात, भाजी बनवून खाता येतात बघा. आणि खूप छान टिकतात. कडक उन्हामध्ये 2-3 दिवस जर का वाळवले आपण तर खूप मस्त 1 वर्ष नाही 2 वर्ष टिकतात हे सांडगे. आणि नेहमी आपण त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. तर
या सांडग्याची भाजी आपण झटपट बनवून खाऊ शकतो बघा. सोप्या आहेत बनवायला, खूप जास्त मेहनत नाही आणि खायला तेवढे छान. आता हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर चला आता आपण याचे गच्चीवर जाऊन सांडगे टाकूयात. तर हे पहा सर्व अशा टाकून झालेले आहेत. आता हे आपण 2-3 दिवस मस्त उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. तर ह्या 1 किलोच्या आपल्या मुंगोड्या किंवा सांडगे तयार झाले आहेत. तर हे पहा ह्या मुंगोड्या किंवा सांडगे तयार झाले आहेत आणि चांगले मी 2-3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत. आता आपण हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत आणि जेव्हा घरात भाजीला नसेल तेव्हा याची भाजी बनवणार आहोत. तर खूप छान भाजी होते आणि वर्षभर किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस हे टिकतात. तर आता आपण हे या अशा डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. नक्की करून बघा आणि हे सांडगे कसे झाले मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह. तर मस्त हे मुगाच्या डाळीचे सांडगे मी डब्यामध्ये भरून ठेवत आहे. हवं तर तुम्ही यामध्ये मिक्स डाळीसुद्धा घेऊ शकता, पण मला कसं मुगाच्या डाळीचे आवडतात आणि तेही हिरव्या डाळीचे सांडगे आवडतात मला, कारण ते खूप छान चवदार लागतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स डाळीचे किंवा मग मुगाच्या डाळीचे सांडगे बनवू शकता. नक्की बनवून बघा, कसे झाले मला कमेंट करायलाही विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.